महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडल पुणे द्वारा आयोजित 12वीं HSC परीक्षा फरवरी मार्च 2026 का परिणाम शनिवार को घोषित किया गया। यह परीक्षा 10 फरवरी से 18 मार्च 2026 के बीच संपन्न हुई थी। विद्यार्थियों के तनाव को कम करने के लिए परीक्षा के प्रमुख विषयों के बीच पर्याप्त अंतर रखा गया था। साथ ही नीट और JEE जैसी प्रतियोगिता परीक्षाओं की तैयारी को ध्यान में रखते हुए परीक्षा इस वर्ष पहले आयोजित की गई। कुल 153 विषयों में परीक्षा ली गई। इस बार भी 12वीं में लड़कियों ने बाजी मारते हुए अपनी जगह बनाई। वहीं नागपुर का रिजल्ट पिछले साल की तुलना में 2% से कम रहा है। सर्वांना नमस्कार। आज इयत्ता 12वीचा नागपूर विभागाचा निकाल या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत। प्रथमतः मी ही जी परीक्षा आहे 12वीची घेण्याकरिता ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे यामध्ये सर्व जिल्हास्तरीय दक्षता समित्या, आमचे सर्व शिक्षणाधिकारी, सर्व डाएटचे प्राचार्य, सर्व जिल्हाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, आमची सगळी यंत्रणा, पालक, विद्यार्थी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही परीक्षा अत्यंत यशस्वीरीतीने घेऊ शकलेलो आहोत। यामध्ये आपल्या नागपूर विभागाचा फ्रेश रेग्युलर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो एकूण 84.12% लागलेला आहे। त्यानंतर आपले जे रिपीटर प्रायव्हेट विद्यार्थी आहेत त्यांचा आपला टोटल निकाल हा 39.47 लागलेला आहे। त्यानंतर आपला जो ओव्हरऑल निकाल आहे तो निकाल आपला एकूण लागलेला आहे 87.07%। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज परफॉर्मन्समध्ये सगळ्यात चांगला निकाल जो लागलेला आहे तो नागपूर जिल्ह्याचा आहे 91.66% आणि यामध्ये गडचिरोलीचा जो लागलेला आहे तो 79.60% आहे। यामध्ये मुलींचं पासिंगची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे आणि विषयनिहाय पाहिलं तर आपण 23 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे। तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर आपण माझ्याशी संवाद साधू शकता।